श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीव गेला तरी चालेल, पण धनत्रयोदशीला दिवाळीला चुकूनही घरात आणू नका असा झाडू. घरावर येते आर्थिक संकट, माता लक्ष्मी घर सोडून जाईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारांमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील, दिवाळीच्या पंत्या, माळा, सजावटीचे साहित्य, मिठाई इत्यादी अनेक गोष्टी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 9 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होणार असून 15 नोव्हेंबरला दिवाळीचा सण संपणार आहे. वसुबारसच्या सणाने दिवाळीची सुरुवात होणार असून वसुबारस ही 9 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्त्व काय आणि शुभ मुहूर्त काय, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कधी आहे धनत्रयोदशी? यावर्षी धनत्रयोदशी ही 10 नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी धन्वंतरी, देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी सोने चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते. या वस्तूंची खरेदी केल्यामुळे धनसंचयामध्ये सातत्याने वाढ होत जाते असे मानले जाते. धनत्रयोदशीची पूजा विधीपूर्वक केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते. त्यामुळे ही पूजा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला जातो. धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त कधी? धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभमुहूर्त हा 12:35 सुरू होणार असून हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला 1:57 असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही धनत्रयोदशीची विधीपूर्वक पूजा करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजा आवर्जून केली जाते. या लक्ष्मीपूजेचा मुहूर्त सायंकाळी 5:47 सुरू होणार असून 7:47 हा शुभमुहूर्त संपणार आहे. धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्त्व काय? पौराणिक आख्यायिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले पात्र होते अशी मान्यता आहे. भगवान धन्वंतरींना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते. त्यांचा प्रकटोत्सव म्हणून धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने चांदी, वाहन खरेदी करण्याची ही विशेष महत्त्व आहे. शिवाय या दिवशी दान केल्याने संपत्तीमध्ये कित्येक पटीने वाढ होते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीची पूजा ही विधीपूर्वक करावी. तसेच धनत्रयोदशी किंवा दिवाळीला झाडूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यासाठी आपण नवीन झाडू खरेदी करतो, तो कोणत्या दिवशी करावा, तसेच झाडू वापरण्याचे नियम काय आहे ते पाहू. घर, ऑफिस किंवा दुकानात साफसफाईसाठी झाडूचा वापर केला जातो. हिंदू धर्मात झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले आहे. त्यामुळे झाडू वापरल्यानंतर काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुम्ही नाराज होऊ शकता आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. धनत्रयोदशीला वास्तुशास्त्रात झाडू आणि साफसफाईबाबत काही गोष्टी नियम आहेत. असं म्हटलं जातं की झाडूचा वापर कसा करावा हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे, पण झाडूच्या बाबतीत आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे शास्त्रानुसार आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. झाडूमध्ये लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि समृद्धी असते. झाडू आणि मोप घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. शास्त्रानुसार झाडू आणि मोप कोणत्या दिशेला ठेवावेत? शास्त्रानुसार पूजेच्या घरात, स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये. घराच्या उत्तर, पश्चिम
किंवा पश्चिम दिशेला झाडूचा मोप ठेवा. झाडू ईशान्य किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये. झाडू ठेवण्यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. झाडू वापरल्यानंतर कधीही उभा ठेवू नये. यामुळे जीवनात अडचणी येतात. झाडू धन आणि ऐश्वर्य देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. म्हणून झाडूला कधीही पायाने स्पर्श करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊन घरात नाराज होऊ लागते. झाडू पायाला लागला तर लक्ष्मी मातेची माफी मागावी. झाडू खरेदी करण्याचेही काही नियम आहेत. त्यापैकी एक म्हणजे झाडू कोणत्या दिवशी खरेदी करावा यासाठी काही वार निश्चित केलेले आहेत. कोणत्याही दिवशी बाजारात गेलो आणि झाडू खरेदी केला असे नाही. तर झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस शुक्रवार आणि बुधवार आहे. या दिवशी झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा. दर रविवार आणि मंगळवारी झाडू खरेदी करू नका. यामुळे माता लक्ष्मी रागावते. तसेच झाडू कोणालाही दिसणार नाही अशा जागी ठेवावा. मुलीला विदाईत झाडू देऊ नका. झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असला तरी मुलीच्या विदाईवेळी मुलीला झाडू देऊ नये. असे मानले जाते की मुलीच्या निरोपात झाडू भेट दिल्यास तिचा आनंद हिरावून घेतला जातो. मुलीचं घर आणि सासर कधीच सुखी नसते. त्यांचं आयुष्य दुःखानं भरलेलं असतं. झाडू कधीही मारायचा नसतो. संध्याकाळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. झाडूला पाय लागला तर वास्तुशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अनेक वेळा जाणून बुजून किंवा नकळत झाडूवर पाय पडतो. परंतु अशा परिस्थितीत लागलीच झाडूच्या पाया पडावे. झाडूवर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान आहे. यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जुना झाडूचं काय करावं? घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. जुना झाडू शनिवारी, अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर टाकावा. जुने तुटलेले झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि नव्या झाडूमुळे सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते. झाडू कधीही जोरात फेकू नये. झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते. म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये. झाडूचा अनादर होता कामा नये. झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर करणे असे म्हणतात. वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नका. झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो. हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळेच घरात झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे. जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि घरात गरिबी येऊ शकते. म्हणून शास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया जुना झाडू घराबाहेर फेकताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केली जाते. वास्तुनियमांनुसार झाडू घरात ठेवल्याने सुखसमृद्धी राहते. झाडू वापरून झाल्यानंतर खराब झाला की लोक घराबाहेर फेकून देतात. काही जण जुने किंवा तुटलेले झाडू घरात ठेवतात. असे मानले जाते की या दोन्ही गोष्टींमुळे घरात नकारात्मकता येते. शुक्रवार आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही. हे देखील लक्षात ठेवा की झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका. जिथे झाड आहे तिथेही झाडू टाकू नये. जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणाच्या पायाचा स्पर्श होणार नाही. झाडू नेहमी कशात तरी गुंडाळून फेकून द्या, म्हणजे लपवून फेकून द्या. झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये. असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार शुभ मानला जातो. या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता.
शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. मित्रांनो, अशा प्रकारे घरात झाडू आणताना ह्या गोष्टींची काळजी घ्या. हे नियम नक्की पाळा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.